नाम घेता मन निवे जिवे अमृतची स्रवे जिवे अमृतची स्रवे जिवे अमृतची स्रवे
लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर. सहज लिळे उदकी वह्या, तुम्ही रक्षिलिया निज सत्ते. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर. निळामणे धराल हाती, तरी द्याल मती निरुपमा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर. नाम घेता मन निवे, जिवे अमृतची स्रवे. नाम घेता मन निवे, जिवे अमृतची स्रवे. होता ती बरवे ऐसे शकून लाभाचे. मन रंगले रंगले, तुझ्या चरणी विसावले. तुझ्या पायी मन रंगले रंगले, तुझ्या पायी तुझ्या चरणी स्थिरावले. केलिया विठ्ठले कृपा ऐसी जाणावी. केलिया विठ्ठले कृपा ऐसी जाणावी. झाले भोजन से दिसे, झाले भोजन से दिसे. चिरा पडोनी ठेला इच्छे, धालियाच्या ऐसे अंगा येती उद्गार. मन रंगले रंगले, तुझ्या चरणी स्थिरावले. केलिया विठ्ठले कृपा ऐसी जाणावी. तुका सुख भेटो आले सुखा, सुख भेटो आले सुखा. निध सापडला मुखा, निध सापडला मुखा. तुका म्हणे लेखा आता नाही आनंदा. सुख भेटो आले सुखा, निध सापडला मुखा. तुका म्हणे लेखा आता नाही आनंदा. मन रंगले रंगली, तुझ्या चरणी स्थिरावले. केलिया विठ्ठले कृपा ऐसी जाणावी. जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतील क्रमाने आलेला 884 क्रमांकाचा अभंग असून प्रस्तुत अभंगात श्री पंढरीरायाच्या, श्री पांडुरंगाच्या, श्री विठ्ठलरायाच्या दिव्य नामाचा उच्चार जर वाणीतून प्रेम पुरस्सर अखंडित अस्खलित अशा प्रकारचा जर होऊ लागला तर त्याचे निरनिराळे दिव्य 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 आणि दिव्य परिणाम आपल्या जीवनात काय काय उमटतात याचा स्वतः अभ्यास करून, अनुभव घेऊन आणि त्याचा रिसर्च किंवा त्याचं संशोधन, त्याचा एक प्रबंधच छोटासा महाराजांनी आपल्यापुढे मांडलेला आहे. काय काय होतं, काय काय होतं, काय काय होतं. भगवंताचं नाम आपल्या मुखानं जिभेनं घ्यायचं, सतत घ्यायचं, प्रेम पुरस्सर अशा प्रकारचं घ्यायचं. पहिल्यांदा जसं येईल, नंतर पहिल्यांदा जसं येईल तसं, नंतर व्यवस्थित. छोटी गोष्ट आहे, छोटं काम आहे, सहज शक्य आहे, कुणालाही शक्य आहे. फक्त मनुष्य देहाचा आवाज आणि वाणी किंवा जीभ लागते, त्याला दुसरं काहीच लागत नाही. आणि त्यानं सगळं काम झालं. वाचेला नाम आलं की बाकी सगळं काम होतं. पण ते चिरंतन शेवटपर्यंत टिकलं पाहिजे, एवढीच गोष्ट आहे. आणखी काय, आणखी मुख्य विषय महाराजांनी यात सांगितला आहे की लाभाचे शकुन कसे असतात आणि विठ्ठलाच्या कृपेची खूण काय असते. हे दोन विषय मुख्य आहेत. लाभाचे शकुन, मनुष्याला दोन प्रकारचे शकुन किंवा अपशकुन असे होत असतात. ज्यात हानी असते, कोणाचा तरी मृत्यू असतो, त्यावेळेला अपशकुन होतात. हे मोठे मोठे लोक याच्यावर फारसा विश्वास धरत नाहीत. शकुन आहे का नाही वगैरे, शकुन अपशकुन, हे आमचा काही त्याच्यावर विश्वास नाही. पण जिथे जिथे अशा गोष्टी असतात, संदिग्ध गोष्टी असतात की त्याचं प्रत्यक्ष काही फारसं दाखवता येत नाही, पण परंपरेने आलेली गोष्ट असते, शास्त्रात प्रतिपादिलेली गोष्ट असते. तर तुकाराम महाराजांचं एक विधान त्यांनी केलं आहे. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे, पाहावे पुराणे विचारून. विश्वास ज्याने नाही त्याने पुराणातल्या कथा बघाव्यात, तिथले उदाहरण. तर आपल्याला या शकुनाच्या विश्वासाबद्दल असे उदाहरणं अनेक सापडतील की रावणासारखे बलाढ्य पण अन्यायी अशा प्रकारचे राक्षस, त्यांचं पाप भरल्यानंतर जेव्हा रामचंद्रांच्या सारखे त्यांचे विरोधक, समर्थ विरोधक येतात आणि त्यावेळेला ते शेवटच्या युद्धाला निघतात, त्यावेळेला त्यांच्या पत्नीनं त्यांची पत्नी ओवाळायला येते
म्हणजे ते दिवा ते थाळी खाली पडते, मग तिला तो अपशकुन वाटतो. मग तो म्हणतो माझ्याकरता अपशकुन विक्षकुन काही नाही, मी चाललो आता जातो, आणि परत तो जिवंत येत नाही, अशी गोष्ट आहे. म्हणून एक गोष्ट आहे की शकुन, स्वप्नदृष्टांत हे काय असतात, तर हे विश्वासू माणसाकरता, पुण्यवान माणसाकरता हे संकेत असतात, एक प्रकारचे पुढच्या घटनांचे संकेत असतात. हे जसं आहे त्याप्रमाणे आपल्याला लाभ व्हायचा असला, आपल्याला जर पुढचा लाभ व्हायला असला, तर त्या लाभाच्या मानानं अगोदर आपल्याला काही संकेत येतात. एखादी व्यक्ती, प्रेमाची व्यक्ती भेटते, आपल्याला एखाद्या गोष्टीच्या धोक्यातून सोडविण्याची सूचना मिळते, अशा गोष्टी होतात. आणि ज्या दिवशी असा लाभ होणार असतो त्या दिवशी सुरुवातीपासून उठल्यापासून आपल्या अंतःकरणात, आपल्या चेहऱ्यावर अत्यंत उल्हास असतो. आज खूप चांगलं वाटतं, आज काहीतरी लाभ आहे असं वाटतं माणसाला, अशी गोष्ट आहे. ही जशी गोष्ट आहे त्याप्रमाणे परमार्थाच्या मार्गावर चालताना आपल्याला लाभ व्हायचा असतो. काय लाभ? पहिला लाभ भगवंताचं नाम जिभेवर घेणं. दुसरा लाभ त्याच्यात आपल्याला आनंद वाटणं, मनाला शांती प्राप्त होणं. हे लाभ पुढच्या लाभाचे शकुन. आणि पुढच्या लाभाच्या शकुनातला लाभातला सगळ्यात मोठा लाभ आहे भगवान श्री विठ्ठलरायाची, भगवान श्री पांडुरंगाची, भगवंताची कृपा आपल्यावर होणं. कृपा आपल्यावर होणं. तर ती कृपा अगोदर कशी होते, तर ती कृपा परमेश्वर एकदम आपल्यापुढे येऊन उभा राहत नाही, एवढं नाही. त्याच्या आधी सूचना येतात काही, आणि त्या सूचना म्हणजे शकुन असतात. त्या सूचना शकुन असतात, आणि ते शकुन म्हणजे भगवंत नामाची स्थिती आपली कायम होऊन आपल्या अंतःकरणात ते होणारे, आपल्या जीवनात आपल्याला जे वाटतं, जे कळतं, त्या आपल्या मनातले अंतःकरणात होणारे जे विधायक बदल असतात, अनुकूल बदल असतात, ते बदल होऊ लागतात. आणि त्याच्यावरून आपण भगवंताची आपल्यावर कृपा आहे. मोठा माणूस यायचा असला म्हणजे काय उगीच येतो का? त्याचं येणं ठरतं, त्याचा फोन येतो किंवा आपण केला जातो, मग त्याची तारीख ठरते, मग एक 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 गोष्ट होत जाते, मग त्याचं येणं होतं. तेही आपलं भाग्य कमी पडलं तर ते अचानक कॅन्सल होतं, अशी गोष्ट आहे. तात्पर्य असं की भगवंताच्या कृपेच्या खुणा आणि आपल्याला भगवंत कृपेचा लाभ होणार असला तर त्याच्या अगोदर होणारे शकुन, या दोन गोष्टी, ऐका, या दोन गोष्टी आपल्या या शकुनावर किंबहुना या खुणेवर अवलंबून असतात. आणि त्या परमार्थाच्या मार्गावर परमात्म्याची कृपा हा मोठा येणारा लाभ, आणि त्याचे अगोदर अंतःकरणात होणाऱ्या बदलाच्या रूपानं असलेले शकुन, या दोन गोष्टी आपल्याला प्राप्त होतात. तुकाराम महाराजांना झाले, त्यांना पांडुरंग भेटला, सगळं झालं, तर या दोन गोष्टी आपल्याला होतात. पण या दोन गोष्टी केव्हा होतात, तर आपण भगवंताच्या नामाचा जिभेवर नाचण्यासाठी, जिभेवर नाम नाचण्यासाठी सतत अशा प्रकारचं जयाचे वाचे पुढा भोजे, अखंड नाम नाचत असे माझे, जे जन्म सहस्री ओळखी दे, एक वेळ मुखासी यावया, अशी गोष्ट आहे. आणि मग त्यापाशी पांडवा विहार लागेल सवाजेचं नाम घोष बरवा करीची माझा. जे 1000 जन्मात जन्म घ्यावेत तरी एखादं नामही मुखाला येत नाही, इतकं जे दुर्लभ असतं, ते दुर्लभ नाम ज्या भक्ताच्या मुखावर नाचायला लागतं, तर त्याला तो शकुन असतो की मी कुठे जात नाही, पण तिचं नामघोष तो करीत असतो, तिथं मी आवर्जून त्या ठिकाणी जातो. म्हणजे भगवंताचं नाम सहज मुखाला येणं हेच भगवंताच्या आगमनाचं सूचक आहे. अशा प्रकारचं या सगळ्या अभंगाचं सार अशा प्रकारचं आहे. मला हे सार अगोदर का सांगायचं आहे, तर त्याचं कारण असं आहे की आपल्या जिभेनं भगवंताचं सतत नाम घेणं ही गोष्ट सुरुवात आहे, याची सुरुवात आहे. पण ते शकुन कधी होतात, कधी व्हायचे तेव्हा होतील. म्हणजे कसं होणार नाहीत का, असं नाही. पण आपण आपल्या प्रयत्नानं नाम घेऊन ते प्रयत्न किती चिकाटीनं धारण करतो, किती दिवस ते आपण करतो, त्याला आपण किती महत्त्व देतो, त्याच्याकरता आपण किती वेळ देतो,
त्याच्याकरता आपण किती मन देतो, त्याच्याकरता किती आपण प्रेम देतो. ते नाही यायला लागलं तर आपल्याला त्याचं वाईट कसं वाटतं. मग भगवंताला आपण कसं विनवतो की देवा तुझं नाम माझ्या मुखाला काय येत नाही, काय येत नाही. अमृतावनी गोड नाम तुझे देवा, माझं मन माझ्या जिभेला केशवा का बरं येत नाही, असे वाईट किती वाटतं आपल्याला. आपण एखाद्या महात्म्याला मला नाम मुखाला येण्यासाठी तुम्ही आशीर्वाद द्या असं किती म्हणजे प्रयत्नशील आपण किती असतो आणि सातत्यानं त्याच्याशी निगडीत किती असतो यावर ते जात असतं, यावर त्याचे शकून सुरू होतात. एक दुसरी गोष्ट, तेही प्रत्येकाला सारखंच तितकं करावं लागत नाही. त्याचं कारण असतं की प्रत्येकाचे जन्मजन्मांतरीचे विरोधी दोषाचे जे प्रतिबंध असतात ते वेगळे वेगळे असतात. आपला प्रतिबंध किती आहे आपल्याला माहीत नाही. म्हणून ते प्रतिबंध जाईपर्यंत ते नाम नीट ध्यानात येत नाही किंवा सातत्यानं चालत नाही तरी प्रयत्न सोडायचा नसतो. पण त्या प्रयत्नाला नक्कीच यश येत असतं, यश येत असतं. म्हणून जीवनाचं एक ध्येयच ते जर ठरवून टाकलं आपण आणि नामस्मरणाचा वसा जर आपण घेतला, पहिल्यांदा 2 तास मग 3 तास वगैरे जेवढा वेळ मिळेल तेवढा आणि मन लावून करण्याचा प्रयत्न जर आपण केला तर कधीतरी हे शकून लवकरच तयार होतात, सुरू होतात. आणि त्यामुळे ते सुरू झाल्यानंतर तर नामाची निष्ठा, नामाचं सातत्य, नाम घेण्याचा अभ्यास ह्या गोष्टी जर आपण सुरू केल्या तर काय काय होतं, ते होणं कसं असतं हे पक्क ऐकून ठेवा, हे लक्षात ठेवून ठेवा, नाही तर लिहून ठेवा की आपण जे करायला लागल्यानंतर ते व्हायला लागलं, आपण तिथपर्यंत आलो, आपल्याला असा खुणा त्या ठिकाणी असतात. पुढे जाणारी व्यक्ती जसं मागून येणाऱ्याला एखादं काही फुलं टाकून ठेवते, काही सूचना करून ठेवते, काही बोर्ड लावून ठेवते, त्याप्रमाणे तुकाराम महाराजांनी साधू संत गेले आनंदी राहिले हरिनामे झाले कृतकृत्य, पण ते खुणा ठेवीत गेले. तर त्यांच्या ह्या खुणा आहेत बरं का, शकुनाच्या खुणा आहेत आणि भगवंताच्या कृपेच्या खुणा आहेत. अशा प्रकारे ह्या खुणा आहेत. काय आहेत ऐका. नाम घेता मन निवे, जिवे अमृतची स्रवे, होता ती बरवे, ऐसे शकून लाभाचे. नाम घेता मन निवे. नाम घ्यायला लागल्यानंतर आपलं मन शांत व्हायला लागतं. कारण आपलं मन हे शेवटी दुःखी असतं, आपलं मन चंचल असतं आणि आपलं मन संशयी असतं. मनाचे दोष आहेत आणि हे दोष मागं घडलेल्या चुकामुळे, प्रमादामुळे, पापामुळे आहे. जितकं मन पापी, जितकं मन विषयासक्त आणि जितकं मन कोणावरही विश्वास ठेवीत नाही असं असतं, तितकं मन सदोष असतं. आणि हे सदोष मन पहिल्यांदा आपल्याला नाव घेऊ देत नाही. ते आळस येतो, झोप येते, नको वाटतं, त्याच्यावर अविश्वास निर्माण होतो, काहीतरी मध्ये येतं आपल्या, असं होत चालतं. पण त्याला भ्यायचं नाही, त्याला थांबायचं नाही, अशी गोष्ट आहे. कारण मनाचे 3 दोष आहेत. आत्ता मी सांगितलेले, संशय हा दोष आहे आणि चंचलन ही मना कृष्ण प्रमाथी बलवत दृढम, तस्याहम दुर्लभम मन्ये वायोरिव सुदुष्करम. अर्जुन देवाला म्हणतो की ज्याप्रमाणे चक्रीवादळ सुटल्यानंतर त्याला थांब म्हणून ते थांबत नसतं, त्याप्रमाणे मन थांबत नाही. तुम्ही म्हणता तसं योग करायचा आणि भक्ती करायची, हे मन तयारच होत नाही आमचं. कारण ते चंचल असतं, ते प्रमाथी असतं आणि ते बलवत दृढम असतं. चंचल असतं म्हणजे ते स्थिर कधीच राहत नाही, स्थिर नाही राहत. माकडासारखं असतं मन. मन, मरकट, मधु असे 10 प्रकार आहेत मकाराचे, 10 मकार आहेत. असं ते चंचल असतं, प्रमाथी असतं. प्रमाथी म्हणजे दुसऱ्याला त्रास देण्याची प्रवृत्ती असलेलं असतं. दुसऱ्याला म्हणजे आपल्याला पहिल्यांदा आपलंच मन आपल्यालाच त्रास देतं. मीच माझ्या मनाला खातो, माझंच मन लागत नाही, माझं मन असं उदास झाले असं म्हणतात माणसं. ते प्रमाथी असतं आणि बलवत दृढ. एखादी गोष्ट नको करू म्हणलं की ते बळजबरीनं करतं. म्हणजे लहान मुलं कसं आहे ना, हे ती खोलीत जाऊ नको, मग ते नक्की जाणार. त्याप्रमाणे नको म्हणलेलं करतं आणि त्याच्यात त्याला खूप बळ असतं, त्याच्यापुढे आपलं बळ चालत नाही.
म्हणून नको तिथे बलवान असलेलं, त्रास देण्याची सहज प्रवृत्ती असलेलं आणि कधीही स्थिर न राहणारं हे मन असतं. आणि या मनाचे 3 प्रकारचे स्वभाव परमेश्वर प्राप्तीला अत्यंत विरोधी असतात. ही धोक्याची सूचना म्हणून सांगायची, भगवंतानं सांगितली, माऊलींनी सांगितली. पण ते मन भक्ती, ज्ञान, वैराग्याने हळूहळू शांत होऊ शकतं बरं का, होऊ शकतं. ते काही इतकं अकाट्य असतं असं नसतं. त्याचा धसका नाही घ्यायचा, पण सावधान मात्र जरूर राहायचं आहे. सावधान जरूर राहायचं. नामस्मरण करायचं म्हणजे त्याच्या या 3 दोषाला फाटा आहे म्हणून ते पहिल्यांदा नाही तयार होत. आपण चिकाटीनं सातत्यानं हे करायचं आहे. पण मन निवे, तुकाराम महाराजांनी म्हटलं. तर मन हे जसे 3 दोष आहेत, चंचलत्व, प्रमाथित्व आणि बलवत दृढत्व, तर आहे त्याचे दोष आहेत. त्याचप्रमाणे अजून 2-3 दोष आहेत. काय? मन निवे म्हणजे मन हे तापलेलं असतं सगळं. गरम तवा जसं असतो ना तसं मन असतं. त्याचं कारण आहे की मनात वाचिरे संचित केले त्यासारखे भोगणे प्राप्त झाले, समर्थ म्हणतात. मनानंच पाप करून शरीराला आणि इंद्रियाला करायला लावलेलं असतं, पण त्यामुळे त्या कर्माचा विपाक म्हणून येतो ते तप्त करणारं होतं. बायकोचं न्यायचं जमत नाही, मुलाचं न्यायचं जमत नाही, कोणी सांगितलं तसं वागत नाही, मनात धरलं तसं होत नाही, मग ते मन व्याकुळ होतं, तापतं. संसाराच्या तापानं मन तापलं. संसाराच्या तापे तापलं मी देवा, तर तप्त होतं. त्यामुळे तप्त झालेलं काहीच आपल्याला हातात धरता येत नाही. पाण्याचा गरम असलेला ग्लास हातात नाही धरता येत, विस्तव हातात धरता येत नाही, तसं ते मन हातात धरता येत नाही. मग ते शांत झालं पाहिजे. एक. दुसरी गोष्ट, मन कुठे लागत नाही, लागून राहत नाही. ते चंचलत्वाचं लक्षण सांगितलं ना, तेच आहे. मग माणसं म्हणतात, उदास होतात माणसं. काय करावं, कुठंच मन लागेना. देवळात गेले, तिथून त्या ठिकाणी निघाले, तिथून गेले इकडे गेले, बाजारात गेले इकडे गेले, काही केल्या मन लागेना. आणि मन ज्याचं कुठंच लागत नाही त्याची फार तिरपीट होते. त्याला उदास मन म्हणतात. आणि असा एखादा मनुष्य दुसऱ्याचं तरी काहीतरी करतो किंवा आपलं तरी काहीतरी करतो, याचा कळस आहे हा. पहिलं काय सांगितलं की मन तापलेलं असतं. तापलेलं मन क्रोधाविष्ट होऊन कोणाचाही नाश करण्याला, दुसऱ्याचा नाश करण्याला प्रवृत्त होतं, चिडून. आणि उदास झालेलं मन दुसरं कुणीच नसतं त्याला, आपणच आपल्याला खातं. आणि ज्या आत्महत्या वगैरे अशा प्रकारचं घडतात काही प्रपंचाच्या त्रासातून, उदास झाल्यानंतर, विषण्ण झाल्यानंतर त्या मनाचा विवेक नाही राहत. म्हणून मनाला फार सांभाळावं लागतं. घरात एखादं विचित्र माणूस असलं की ते दुसऱ्याला तरी काहीतरी केलं नाही, स्वतःच तरी काहीतरी करेल, हे जसं त्याला सांभाळावं लागतं तसं आपल्या मनाला खूप सांभाळावं लागतं. की मन फार तापलेलं आहे, ते दुसऱ्याचा नाश करेल. आणि जे उदास झालं, जे कुठंच लागत नाही, चिकटतच नाही, लगेच सटकून येतं, ते मन उदास असतं. आणि ते मन स्वतःलाच घातक असतं. आणि तिसरी गोष्ट आहे की मन थोडंसं जरी लागलं तरी तिथे स्थिर राहत नाही. पुन्हा दुसरं काहीतरी आहे का, इकडं काही आहे का, तिकडं काही आहे का, असं शोधतं. हरिपाठात बसलं तर पोरं इकडे बघतात, एकमेकाच्या खोड्या करतात. का? स्थिर राहत नाही. हे ते पहिले 3 दोष सांगितले ना, प्रमाथी, बलवत, दृढ, तेच आहेत, पण थोड्या यांनी आहेत. आणि हे या पद्धतीने सांगितले. त्याचं कारण नामस्मरणाने 3 जे बदल होतात त्या बदलाच्या सापेक्ष असलेले हे स्वभाव आहेत मनाचे, लक्षात घ्या. हे लाभाच्या शकुनाच्या दृष्टीनं नामस्मरणानं अंतःकरणाचे होणारे जे बदल आहेत त्या बदलाच्या सापेक्ष हे स्वभाव आहे की तापले पण कुठेही न लागणं, स्थिर न राहणं. याच्याकरता एक उदाहरण आपल्याला सांगतो की रोपटं आहे, चांगलं बीज आहे आणि चांगलं रोप उगवून आलं आहे, पण ते खडबडीत जमिनीत आहे, ते तिथं नीट येणार नाही, त्याला दुसरीकडे लावायचं आहे. मग दुसरीकडे लावताना त्याला तिथून उखडलं आहे. मन हे एक रोपटंच आहे बरं का, मन हे रोपटंच आहे. कबीर महाराज एकदा आपल्या शेतात काम करीत होते आणि मिरच्याच्या सऱ्या ते लावित होते. मिरचीचं रोपटं
त्या ठिकाणी पहिले जे लावलं ते तिथून पडून इकडं लावित होते. मग एक माणूस त्यांच्याकडे आला, म्हणाला, महाराज मी फार संसाराला त्रासलो आहे, मला परमार्थ करायची इच्छा, तेव्हा मला मार्गदर्शन करा की परमार्थ करायची सुरुवात काय करावी लागते, कसं करावं लागतं. कबीर महाराज एक वाक्य सांगितलं, इधर का उखाडना और उधर लगाना, इकडचं उखडायचं तिकडं लावायचं, झालं का. मग काय त्याला काही कळलं नाही. मग पुढे त्यांनी त्याला खुलासा करून सांगायचं की अरे चित्तरूपी रोप आहे, मनरूपी रोप आहे, ते संसाराच्या जमिनीत लागलेलं आहे, पण ती उखर जमीन आहे, ती त्याचा नाश करणारी अशा प्रकारची आहे. तिथून ते उखडायचं आणि परमार्थाच्या सुपीक जमिनीत लावायचं, संत संगतीत लावायचं, नामस्मरणात लावायचं, साधनेत लावायचं. तर एक रोप आहे, तर ते त्या जमिनीतून उखडलं आहे. उखडल्यानंतर परत लावेपर्यंत त्या रोपट्याची स्खलनशीलता चालू होते. ते वाळू लागतं, ते सुकू लागतं, ते व्याकुळ होतं, ते तापतं आणि त्याला अगदी त्याला आता आधारच नाही ना, बाहेर राहिलं. ते आता तसंच जर राहिलं ते सुकून जाणार, ते वाळून जाणार, ते खलास होणार, त्याचा जीव जाणार, त्या रोपाचा त्याच्यातही जीव असतो, तो जीव जाणार. तर उपटल्यापासून मूळ सुटल्यामुळे त्याची सुकण्याची, त्याची व्याकुळ होण्याची प्रक्रिया सुरू होते. कुठपर्यंत, ते पुन्हा रोवेपर्यंत. रोवल्याबरोबर ज्या वेळेला त्याला त्या जमिनीतला ओलावा, जमिनीतली मातीतलं जे गुण आहेत, रोप वाढण्याचे जे गुण आहेत, जे जीन्स आहेत किंवा जे गुणसूत्र आहेत मातीमध्ये त्याला वाढवण्याची, त्याच्याशी नीट संपर्क येत नाही पहिल्यांदा, तो हळूहळू येतो. तर थोडंसं सुकलेलं असलं तर लोक म्हणतात आता लावलंय सुकलं, नाही म्हणे अजून त्याला सुरू झाली नाही, प्रक्रिया त्याची सुरू झाली नाही. तर पहिल्यांदा त्या मातीचा आणि पाण्याचा त्याच्याशी संबंध येऊन मुळं त्याची शोषायला लागल्यानंतर पहिल्यांदा त्याच्यात बदल जो होतो ते टवटवीत व्हायला लागतं, ते शांत व्हायला लागतं, ते निवायला लागतं. टवटवीत होणं ही त्याची निवण्याची प्रक्रिया आहे. पण ते अजून नीट लागलेलं नाही. तर त्याची मुळं ज्या वेळेला त्या मातीतून त्याचा रस शोषायला लागतात त्यावेळेला हे वर निवायला लागतं. आणि ज्या वेळेला ते हे होतं काय, त्याची मुळं आत वाढू लागतात आणि वाढू लागल्यानंतर मग त्याची स्थिरता होते, हिरवंगार होतं, चांगलं दिसायला लागतं. आणि मग अनुभवी लोक म्हणतात हे रोप लागलं बरं का, लागलं. ही प्रक्रिया आहे बोलण्याची. आधी निवतं आणि मग लागतं. मग लागल्यानंतर ते मग नाही सुकत, ते मग सुकत नाही. पण तरी पण अजून काही दिवस जावे लागतात आणि त्याचं खोड जरा ज्या वेळेला मोठं होतं त्यावेळेस ते त्याच्यात स्थिर होतं. आता ते उपटलंच जात नाही. एरवी ते निवलं तरी उपटता येतं आणि लागलं तरी उपटता येतं, पण ते स्थिर झालं, ते जेव्हा पक्की मुळं त्याची आत खोलवर जातात त्यावेळेला माणसाला उपटता येत नाही. ज्याला शेळी सहज खाते त्याला हत्ती बांधता येतो पुढे. म्हणजे निवणं, लागणं आणि स्थिर होणं हे त्या रोपट्याच्या जशा नवीन जमिनीत 3 प्रक्रिया आहेत, त्याप्रमाणे आपल्या मनाच्या संसाररूपी भूमीतून निघत असताना ते लवकर निघू शकत नाही. ते व्याकुळ होतं, तापतं पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे, आणि आल्यानंतर त्यात लागल्यानंतर या 3 प्रक्रिया मनाच्या परमार्थात होतात. आणि 3 प्रक्रिया होऊ लागल्या एकामागे एक, निवणं, लागणं आणि स्थिरावणं, पक्क होणं, ह्या 3 प्रक्रिया जेव्हा होऊ लागतात त्यावेळेला आपण परमात्मा स्वरूपाची प्राप्ती आपल्याला नक्की या जन्मात किंवा नक्की लवकरच होणार, अशा प्रकारचा हा शुभ शकून असतो. हा तुकाराम महाराजांचा अनुभव आहे. त्याप्रमाणे त्यांनी आपल्याला सांगितलं, नाम घेता मन निवे. नाम घ्यायला लागलं की आधी मन निवत नाही, तोपर्यंत शक्यता कमी, पण मन जर शांत व्हायला लागलं, भगवंताचं नाम माळा हातात घेतली आणि शांत झालं, तर मग माणसाला येतं की परवा आता मी बाजारात गेलो होतो, तिथे ते आमचे बांधावरचे शत्रू भेटले आणि ते आम्हाला
अद्वा तद्वा बोलायला लागले, फार मनाचा विक्षेप झाला, काय करावं काही सुचेना, क्रोध यायला लागला आहे. पण माळ हातात घेतली किंवा थोड्या वेळ प्रवचन ऐकलं की आता शांत वाटायला लागलं. म्हणे जाऊ दे आता काय ते मनावर घ्यायचं असं वाटायला लागलं. प्रपंचातले निरनिराळ्या प्रकारचे ताप मनात असतानाही त्या तापाला गौणत्व देऊन किंवा त्याच्यावर सुपिरियर उपाय शोधून किंवा त्याला विसरून, नामस्मरणात रंगल्यामुळे विसरून त्याचा असर नाहीसा होऊन मनाला शांती प्राप्त होणं, अशा प्रकारचं हे नामाचं पहिलं लक्षण आहे. हा एक लाभाचा शकून आहे की पुढे भगवान आता आपल्याला कृपा करणार आहे. आणि लक्षात ठेवा, संसाराच्या समस्या नाहीशा करण्याकरता संसाराच्याच साधनातून असं मन निवायचा उपाय कुठेही उपलब्ध नाही. एक दुसरी गोष्ट सांगतो, संसाराच्या तापानं तप्त झालेलं जे जीवन आहे ते वैराग्यानं होईल शांत. पण वैराग्य हाही एक तापच आहे. वैराग्य तापला सप्रेमे निवाला, ठेवाल जो लादला शांती सुख, ते नंतर सगळं आहे. पण वैराग्य तापला, इकडं तापलेलं मन वैराग्यात घातलं तरी तिथेही ते त्याच्यापेक्षा जास्त चटके खात बसतं ते. पण भक्तीत प्रेमात तसं आहे, प्रेमानं निवतं, सप्रेमे निवाला पुढे आहे, प्रेमानं निवतं मन. म्हणून नामाची प्रक्रिया प्रेम निर्माण करण्याची आहे. ते व्यवस्थित आणि सातत्यानं, विश्वासानं, सातत्यानं आणि चिकाटीनं घेतलं तर प्रेम निर्माण. आणि प्रेम निर्माण झालं की कसल्याही समस्या माणूस एक विसरून तरी जातो, एक त्याला भगवत कृपेने उपाय तरी सुचतो किंवा त्याला गौण तरी सुचतो. जाऊ दे, काय व्हायचं ते होईल, काय व्हायचं ते होईल, मला मी काय त्याची काळजी करत नाही आता. हे निवण्याचं लक्षण आहे. म्हणून नाम घेता मन निवे, शांत मन अशा प्रकारचं होतं. आणि माणसाला जे सुख पाहिजे ना, ते सुख या शांतीत आणि समाधानात आहे, दुसरीकडं कुठं नाही. विषयात सुख नाही आहे, स्तुतीत प्रतिष्ठेत सुख नाही आहे, भोगात सुख नाही आहे. भोग, विषय आणि प्रतिष्ठा हे तात्पुरते सुख देणारे, शांती देणारे वाटतात, पण ते परिणामी उछल, चंचल आणि व्याकुळ करणारे असतात. पक्क लक्षात ठेवायचं. म्हणून प्रपंचात मनाला शांती आणि सुख मिळण्याकरता प्रपंचात साधन नाही. परमार्थाचंही दुसरं साधन अशा पद्धतीचं नाही, इतक्या लवकर आणि शांत करणारं. हे फक्त भक्ती क्षेत्रात आहे आणि भक्ती क्षेत्राचा आरंभ नामस्मरणाने आहे. म्हणून नाम घेता मन निवे, भगवंताचं नाम घेतल्यावर मन शांत होतं. आला शीतळ शांतीचा वारा, तेने सुख झाले या शरीरा, फिटला पातकांचा थारा, कळी काळासी धाक दरारारा. कशानं? वासुदेवाच्या नामानं. कितीतरी प्रमाणं आहेत संस्कृत, प्राकृत वगैरे. तर नाम घेता मन निवे, मन शांत होतं. केव्हा शांत होतं? कसं शांत होतं? जिव्हे अमृतची स्रवे. कारण नाम हे साक्षात अमृत आहे आणि ते जिव्हेवर नाचू लागलं की त्या जिव्हेला गोडवा येतो. साखर ठेवल्यावर जिव्हेला कसं होतं? पेढा ठेवला, काही नाही, खाल्ला नाही, चावला नाही, काही नाही, जीभ अशी करायची आणि पेढा नसतं त्याच्यावर ठेवून द्यायचं. काय होतं? जिव्हेला गोड संवेदना मिळते आणि पेढा विरघळत जातो आणि जिव्हा गोड होते. ही प्रक्रिया खाण्याची. जीभ हे इंद्रिय दोन काम करणार आहे, एक खाण्याचं काम करतं आणि बोलण्याचं काम करतं. खाण्याच्या कामात जर तिखट, कडू, विष तिच्यावर ठेवलं तर काय होतं हे मी सांगायची आवश्यकता आहे नाही. संसारात तसं होतं. आणि पेढा ठेवल्यावर तो जसा गोड लागतो आणि विरघळतो, त्याप्रमाणे जिभेने नाम घेतल्यानंतर ते विशिष्ट प्रकारापर्यंत घेतल्यावर संसाराचा कडूपणा त्याच्यातून जेव्हा निघून जातो त्या नामाच्या प्रभावानं, तेव्हा ते नाम गोड लागतं. गोड तुझे नाम विठोबा, आवडते मज तुझे उच्चारिता, मना येत असेला. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, तुझं नाम रूप गोड आहे देवा, ते गोड लागतं. ज्याप्रमाणे आपल्या जिभेच्या आत एक पडजीभ असते आणि योगी पुरुष ज्या वेळेला योगाचं साधन करतो, ते साधन विशिष्ट प्रक्रियेपर्यंत गेल्यानंतर त्याच्या
टाळूतून म्हणजे आतून तालू प्रदेशातून एक अमृताचं तळं असतं, त्याच्यातून थेंब थेंब अमृताचा गळू लागतो आणि तो थेंब आपल्या जिभेच्या मुळावर म्हणजे पडजिभेवर अशा प्रकारचा पडू लागतो. योग्याला त्याला जीवनकळा म्हणतात. अशी जीवनकळा म्हणजे अमृताच्या थेंब थेंब पडून पडण्याची जिभेवर जी जीवनकळा आहे, ती त्याला जर प्राप्त झाली तर त्याला तहान भूक काही लागत नाही, त्याला गरजच पडत नाही कशाची. ही जीवनकळा जशी योग्याला लाभते त्याप्रमाणे जिभेवर त्याच्या नाम नाचत असतं. ते विशिष्ट प्रक्रियेपर्यंत गेल्यानंतर प्रतिबंध जसे जसे दूर होत जातील तसे तसे भगवंताच्या कृपानं त्या नावाचं अमृत जिभेवर येतं. म्हणून दोन्ही प्रकार हरिपाठात सांगितले. काय? नामामृत गोडी वैष्णवा लाधली, योगिया साधली जीवनकळा. योगी जीवनकळेच्या दृष्टीनं अमृतपान करतात आणि नामस्मरण करणारे प्रल्हादासारखे, ध्रुव प्रल्हादासारखे लोक आणि या नामामृत गोडी त्याला लागते. म्हणून नामामृत गोडी लागायला लावली की जी त्याला म्हणतात जिवे अमृताची स्रवे. दोन प्रकार आहेत. आपण नाम घ्यायला लागलो, मनात घेतलं तरी ती जीभ सूक्ष्म प्रकाराने हालत असते. उपवंशू घेतलं तरी मोठ्याने घेतलं तरी जिभेचा संबंध असतो. जिभेचा मनाचा आणि नामाचा संबंध पहिल्यांदा असतो. म्हणून जिभे अमृताची स्रवे हे म्हणण्याचं कारण आपल्या जिभेला अमृताची म्हणजे गोडी लागते. जिभेला, मनाला, जीवाला, बरं का. आणि ते नाम जर बाहेर ऐकू येऊ लागलं किंवा ते नाम जिभेतून जर निघू लागलं तर त्या वातावरणालाही अमृताचे रूप येतं. जिभे अमृताची स्रवे. अमृताचा पाऊस पडायला लागला तर पाऊस वरून पडतो अमृताचा, पण तो जमिनीत पडतो, आपल्या अंगावर पडतो. मृग नक्षत्राचा पहिला पाऊस जो असतो ना, तो अक्षरशः अमृताचा पाऊस असतो. माझे एक नातेवाईक होते, पोलीस खात्यात होते आणि त्यांना अशा आभाळाची ॲलर्जी होती. आभाळ पाऊस वगैरे आला की ते आजारी पडायचे. आणि एक दिवशी ते आमच्या गावाकडे यायला लागले. त्याला 4 मैल चालत यायचं होतं, त्यावेळेला गाड्या नव्हत्या. आणि त्या 4 मैलात त्यांना असं पावसाने झोडपलं, पण तो मृगाचा पहिला पाऊस होता. त्यांना झाक पडला की मी आता जगणारच नाही असं वाटलं. पण त्यानं त्या पावसाने ॲलर्जी नाही झाली, थंडी नाही आली. तिथून पुढे त्याची ॲलर्जीच गेली. म्हणून पूर्वीचे लोक मृगाचा पहिला पाऊस बाटलीत वगैरे असं साठवून काही दुखायला लागलं की ते पाणी प्यायला द्यायचे. मृगाचा पाऊस अमृत असतो. अमृत असतो म्हणजे पडताना नुसतं अमृत नसतो. अंगावर पडला की अमृत, पिला की अमृत, रोगापासून निवृत्ती. खाली पडला की जमिनीतून मूग बाजरी वगैरे त्याची येते मृगाच्या पाण्यावरती, ते सुंदर अमृतासारखं चांगलं असतं. त्याप्रमाणे नामधारक जो असतो त्याच्या जिभेला अमृताचा रस तर मिळतोच मिळतो. जिभे गोडतीन अमृताचा रस ते त्याला मिळतं. पण त्याच्याकडून तो जिथे नामस्मरण करतो ते देवघर, ते वातावरण, त्याच्या संपर्कात आलेली माणसं, या सगळ्यावर त्या अमृताचं सिंचन होतं. म्हणून जिवे अमृताची स्रवे हा 2 प्रकाराने अर्थ घेता येतो. एक अंतरंगानं घेता येतो की त्याला शकून होऊन भगवंताची कृपा होणार आहे, इकडं त्याची गती जाते आणि लोकांना त्याच्यापासून निवडं त्यांची मनं निवतात. जिवे अमृताची स्रवे. तुकाराम महाराज म्हणतात, होता ती बरवे ऐसे शकून लाभाचे. भगवत कृपारूपी लाभ, बरं का. काय काय चापरम लाभम म्हणते नाधिकम तथा असं म्हणतो. तर अशा प्रकारचा अपर लाभ, श्रेष्ठ लाभ होतो. त्या लाभाचे हे शकून असतात. तुकाराम महाराज त्या ठिकाणी म्हणतात, त्याप्रमाणे माझं झालंय असं होत असतं हे सांगितलं. आणि त्याप्रमाणे माझं मन रंगले रंगले तुझ्या चरणी स्थिरावले. बरं का, तुझ्या चरणी स्थिरावले. तर पहिल्यांदा मन निवे, पहिल्यांदा सांगितलं मन तापलेलं असतं म्हणून, गरम असतं म्हणून तव्यासारखं काही करतं दुसऱ्याचं. तर हे निवे शब्द आहे ते तापलेलं निवतं. आणि अमृताची स्रवे, अमृतानं ते त्या ठिकाणी ओलं होतं आणि ओली वस्तू एकमेकाला लागते. कपाळही कोरडं आणि गंधही कोरडे, किती दिवस राहिलो नाही राहत.
कपाळ कोरडं आहे पण मन आपलं गंध ओलं आहे, ते थोडा वेळ राहील. आणि कपाळ ओलं करून घेतलं आणि मग त्याच्यावर असं दाबून जर ओलं गंध त्या ठिकाणी लागलं तर ते हे होतं. त्याप्रमाणे अमृताने सिंचित झालेलं नामाचं अमृत जिभेला जर पक्क लागलं आणि ते जर मनाला निवविणारं ठरतं तर ते मन आता तिथं लागायला लागतं. ते लागत नाही ना मन उदास होतं, आपल्याला सांगितलं ते मन लागायला लागतं. म्हणजे दोन प्रक्रिया होतात. जिव्हे मन निवे हे तापलेलं निवतं, मनाचा स्वभाव सोडून देतं तापलेला, निवतं म्हणजे शांत होतं. आणि जिव्हे अमृताची स्रवे ते भगवंताच्या नामाला पक्क चिकटून राहतं आणि होता ती बरवे ऐसे शकून राहतं. मग काय लागतं म्हणजे रंगतं, अशा प्रकारचं असतं. असं भजन रंगलं आमचं. आम्हाला 1 तासच करायचं होतं, अहो पण 2 तास किचून निघून गेले. का? रंगलं भजन. भजन रंगलं, कीर्तन रंगलं, मैफिल रंगली, पार्टी रंगली. ज्याचा जो विषय असेल तो रंगतं. त्याप्रमाणे मन रंगले रंगले तुझ्या चरणी स्थिरावले, केलिया विठ्ठले ऐशी कृपा जाणावी. तर मन निवतं, भगवंताच्या प्रेमाला लागतं आणि त्याच्यात रंगतं. हे लाभाचे शकून. आणि लाभ काय? तर मन ज्या वेळेला रंगतं त्यावेळेला देवाला सांगतात की रंगलेलं मन भगवंताच्या चरणी स्थिर होतं. पहिल्यांदा नामाने निवतं, त्याच्यानंतर ते अमृतानं सिंचित होतं, ओलं होतं नामामृतानं. मग ते भगवंताच्या भजनाला रंगतं आणि ते रंगत गेल्यामुळे प्रपंचाचा पार दूर जातो आणि तुझ्या चरणी स्थिरावतं. म्हणजे जिभेनं नाम घेता घेता भगवंताचं ध्यान लागायला लागतं. ते मनात असतं ध्यान. नाम जिभेवर असतं, ते मनात जातं आणि मनाचे दोष जाऊन ते स्थिर होतं. कुठे? भगवंताच्या ध्यानाच्या ठिकाणी, भगवंताच्या स्वरूपाच्या ठिकाणी. आता माझं मन तुझ्या चरणी स्थिरावलं आहे. तुकाराम महाराजांनी आपल्या मनाला चुचकारून असं म्हटलं बरं का. असं सांगतात की मना पंढरपूरला चल, आपण भगवंताच्या पायावर डोकं ठेवू. ते म्हणतात नको बाबा, मी नाही येत, तुम्ही जा. आता मन नाही आल्यावर तीर्थ करू तरी मन नाही सवे, एकट्याला कसं जाता येतं. मग ते त्याच्याशी कॉम्प्रोमाइज करायला लागले. मग तू का नाही येत बाबा? तर ते मन म्हणालं, बंद झालं काय? ते मन म्हणालं की तुम्ही तिथे गेल्यावर मला अडकून टाकला, तिथंच बस, ते मला जमायचं नाही, मला परत यावं लागतं. मी येतो पण तिथं थांबणार नाही. ठीक आहे म्हणे, थांबू नको, तिथपर्यंत जाऊस तर तू मला माझं ऐकायचं आणि तिथं गेल्यावर तू म्हणलं चला की मी चालायचं परत. ठीक आहे. मग गेलं मनाला, भगवंताच्या पायावर घातलं आणि भगवंताच्या चरणाची गोडी तेव्हा त्याला लागली. देव म्हणाले काय तुकोबा आला, छान झालं. त्यामुळे कसं काय आलात? मन आलं का तुमच्याबरोबर? म्हणे आलं. त्याला करार केला आहे काय की तिथपर्यंत जाण्यापर्यंत माझं ऐकायचं, मग तू जसं म्हणशील तसं मी करील. मग म्हणले काय? मग काय म्हणते मन? परत जायचं म्हणते का? नाही ना म्हणे देवा, आता आलंय पण आता ते हलायलाच तयार नाही. आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया, भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंद. त्या मनाचा भाग क्षीण गेला, तुमच्या चरणाच्या स्पर्शानं त्याला अवघा आनंद झाला. आता ते हालतच नाही. म्हणजे काय? तुझ्या चरणी स्थिरावले. भगवंताचं ध्यान आपण करायला लागलो की किती वेळ ते ध्यान, गोड ध्यान करीतच राहावं वाटतं. आपण स्वतःला विसरतो, वेळ काळ विसरतो, तहान वेळ रोग विसरतो. आता समजावं भगवंताची ही कृपा आहे, ही भगवंताची कृपा. आधीचे जे ते लाभाचे शकून आणि ही कृपा. म्हणून मन रंगले रंगले तुझ्या चरणी स्थिरावले, केलिया विठ्ठले कृपा ऐशी जाणावी. विठ्ठले कृपा केली असं जाणावं. मन रंगलं आणि तुझ्या चरणी जर स्थिर शांत अशा प्रकारचं झालं तर इतके खरी शांती आहे. हे खरं समाधान आहे, हे खरं देवाचं दर्शन आहे आणि ही खरी मनाची भगवद्रूप अवस्था आहे. तुझ्या चरणी स्थिरावलेल्या मनाची प्रक्रिया काय होत असते त्याच्या पुढचा भाग आहे, तो अनुभव आहे. ते साधन नाही. आता ते साधन नाही, तो अनुभव आहे. काय अनुभव आहे? तर निरंकुश तृप्ती हा अनुभव आहे. तसा वैराग्य विवेकानं गेलेला साधक ब्रह्मज्ञानानं निरंकुशा तृप्ती होते. त्याला 3 गोष्टी होतात. काही करावं वाटत नाही, काही मिळवावं वाटत नाही
मिळवा वाटत नाही, काही भोगावं वाटत नाही, काही करावं वाटत नाही आणि काही समजून घ्यावं हेही वाटत नाही. त्याला सगळं समजून जातं, म्हणजे सगळं ज्ञान होतं म्हणून कळून घ्यायचं राहत नाही. त्याला सगळं सुख मिळालेलं असतं म्हणून मिळवायचं काही राहत नाही. आणि त्याने सगळं करून झाल्यासारखं असतं म्हणून करणं राहत नाही. करणं राहत नाही. तेने न पाहता विश्व देखिले, न करिता सर्व केले, न भोगिता भोगिले दृश्य जात. एकेची ठाई बैसला तरी सर्वत्र तोची गेला, हे असं विश्व झाला अंगेची तो. हा असा जबरदस्त प्रचंड अनुभव असतो ब्रह्मज्ञानाचा. आणि तो अनुभव या नामभक्तीनं त्या ठिकाणी मिळतो. त्याचं वर्णन महाराज तिसऱ्या चरणात जबरदस्तपणे करतात. हां, काय झाले भोजन से दिसे, चिरा पडून ठेला इच्छे. आपल्याला पक्वान्न भूक लागते, खूप खावं वाटतं, खातो आणि एकदम आकंठ भोजन होतं, तृप्त होईपर्यंत होतं. आवडीच्या पक्वान्नाचं होतं, भूक लागल्यावर होतं आणि प्रेमानं वाढणाऱ्या बाईनं किंवा पुरुषानं वाढल्यावर अशा प्रकारचं होतं. आणि त्यावेळेला नंतर आपल्याला किती पक्वान्न आवडत असले तरी एकही नको आता म्हणतात. अरे बस तृप्त झालं, तृप्तोस्मी, तृप्तोस्मी. हे जसं भोजन झाल्यानंतर असतं आणि ढेकर येतो. ढेकरे भोजन दिसे साचे, नाहीतरी काचे कुंथा कुंथी, तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. तर ढेकर आला आणि तृप्ती झाली म्हणजे काही घ्यावं वाटत नाही. ह्या जसा सामान्य माणसाचा अनुभव असतो त्याप्रमाणे नामस्मरणानं आत्मतृप्तीचा अनुभव येतो. खिरा पडून ठेला इच्छे. कोणतीच इच्छा मनात राहत नाही. सगळ्या इच्छा पूर्ण झाल्यासारख्या होतात. काही न करतात, काही न मिळवत, दुसरं काहीच न मिळवतात, आपोआप इच्छा पूर्ण. इच्छेवर चिरा पडला म्हणजे दगड पडला, म्हणजे इच्छेच्या चिंध्या झाल्या म्हणजे इच्छा नाहीशी झाली, असा त्याचा अर्थ. म्हणून सगळ्या इच्छा, जसं भोजनामध्ये आवडत्या पक्वानाने भूक लागल्यावर पोटभर खाल्ल्यावर तृप्तीचा ढेकर येतो आणि आता काही नको असं होतं, त्याप्रमाणे नामस्मरणाचा परिणाम, विठ्ठलाच्या कृपेचा परिणाम असा होतो की चिरा पडून ठेला इच्छे. मला आता काही नको, मला ब्रह्मलोक नको, मला स्वर्ग नको, मला विषयाचं सुख नको, मला योगाचं सुख नको, मला वैकुंठ नको, कैलास नको, काही नको. आता मीच, कारण परमात्माच आता माझा झाला किंवा मी बदलतो. आता सुख दुसरीकडे राहिलंच नाही. तोच सुख आहे, सर्व सुखाचे आगर बापरक महादेवर. आता मला मिळायचं आहे. म्हणून ज्ञानानं जसा भगवान मिळतो तसा नामानं मिळतो. म्हणून सुख काय, झाले भोजन से दिसे, चिरा पडून ठेला इच्छे. हां, आणि पुढे काय होतं, भोजन झालं, धालियाच्या ऐसे अंगा येते उद्गार. धालियाच्या ऐसे म्हणजे पोट भरल्यानंतर जसे ढेकर येतात तसं परमार्थातही नामानंतर तृप्तीचा ढेकर येतो एकीकडे, पण पुन्हा नाम ते सुटत नाही, ते तसंच राहतं. अशी गोष्ट आहे. आणि इतका आनंद येतो, इतका आनंद येतो, इतका आनंद येतो. तुकाराम महाराज त्या आनंदाचा कळस, नाम नुसतं घ्यायला सुरुवात केली आणि ते रोपटं एकदा लागलं, शकून एकदा झाले, देवाच्या कृपेचं आपल्याला प्रमाण मिळालं की ह्या गोष्टी पुढच्या होतात. अशी पुरी प्रक्रिया अभंगात मांडली. सुख भेटो आले सुखा, निध सापडला मुखा, तुका म्हणे आता, तुका म्हणे लेखा, नाही आता आनंदा. सुख भेटो आले सुखा. ज्या वेळेला नामस्मरणाच्या परिणाम म्हणून मन निवतं, त्याच्यानंतर ते लागतं, ते स्थिरावतं आणि तृप्तीचा अनुभव येतो. तो तृप्तीचा अनुभव साधा नसतो. आत्ता आपल्याला सांगितलं की आत्मतृप्ती जशी असते तशी ही तृप्ती असते, तर ती आत्मतृप्ती या तृप्तीला भेटायला येते. सुख भेटो आले सुखा. तर माझं जे सुख आहे नामस्मरणातून भक्तीचं सुख आहे. नामस्मरण, मन स्थिरावणं, भक्ती निर्माण होणं आणि परमेश्वराचं ध्यान लागून हे भक्तीचं सुख आहे. आणि जे व्यापक असलेलं परब्रह्म परमात्मा आहे त्याचं जे सुख आहे ते सुख या सुखाला भेटायला येतं. म्हणजे ते सुखाने भक्ती सुख आणि परमात्मा सुख ज्ञानानं मिळणारं ते दोन्ही एक होतात. म्हणून ते सुख ब्रह्मसुख
या भक्ती सुखाला भेटायला आलेलं आहे. अशी गोष्ट आहे. भक्ती सुखाला भेटायला आलं. जसं आपण एखाद्या राजधानीत जावं आणि त्या राजधानीतल्या एखाद्या मुख्य माणसाने आपल्याला बोलवावं. एखादा मुख्य माणूस आहे की ज्याचं सगळ्यांशी प्रेम आहे, राजकारणात समाजकारणात सगळ्यात आहे, आणि आपण गेल्यावर त्या मुख्य माणसाला त्या राजा किंवा पंतप्रधान भेटायला यावं आणि त्याची आपली भेट व्हावी. त्याच्यामुळे त्याप्रमाणे भक्ती सगुणाचं ध्यान आणि भगवंताचं नाम जिभेवर असणं, या साधनाने आपण जात गेलो की आपल्याला त्या ब्रह्मसुखाकडे जायला वैराग्य ज्ञान हे काही मिळवावं लागत नाही. ते सुख या सुखाला भेटायला येतं. म्हणून सुख भेटू आले सुखा. कशामुळं आलं तर निध सापडला मुखा. माझ्या मुखाला भगवंताचं नाम हा निधान सापडलं. निधान सापडलं. नाम हे एक निधान नाम आहे, ठेवा आहे. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. तर नामरूपी धनाचा ठेवा माझ्या मुखाला सापडला, म्हणजे माझ्या जिभेवर नाम आलं. आरंभी आवडे आदरे आले नाम, तेणे सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. माऊली म्हणते त्याप्रमाणे निध सापडला मुखा. तुका म्हणे लेखा आता नाही आनंदा. आता परब्रह्मसुख, आता भक्तिसुख, प्रेमसुख हे एकत्र झाल्यानंतर आता त्या सुखाचा लेखा करता येत नाही. म्हणजे लिखापडी करता येत नाही की इतकं सुख आहे, त्याचा अंतपार लागत नाही. आणि लेखा शब्दाचा एक अर्थ लेखा आदिती नंदना, म्हणजे स्वर्गीय देवांनाही या सुखाचं मोजमाप करता येत नाही. त्यांचं सुख तर फुडतूस आहे यापुढे, अशा प्रकारचा भाव यातनं आहे. तर अलिखित अगणित अशा प्रकारचं सुख, ब्रह्मसुख आणि भक्तिसुख मिळतं. म्हणजे परमेश्वराची परमात्म्याची प्राप्ती होते, निरंकुशात तृप्ती होते, झाल्याचे ढेकर येतात. ही तृप्ती नामस्मरणातून मन रंगल्यावर स्थिर झाल्यावर होते. ही पांडुरंगाची कृपा होते. आणि याचं सगळ्याचं जे मुख्य केंद्र आहे, काय केंद्र आहे की लाभाचे शकुन आणि भगवंताच्या कृपेची गॅरंटी, या दोन गोष्टी आपल्याला फक्त जिभेवर येणारं भगवंताचं नाम, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, केशवा माधवा मुकुंदा मुरारी, नारायण हरी नारायण हरी, आपल्याला जे भावेल ते नाम, वासुदेव, नारायण, रामकृष्ण हरी, गोविंद हे मुख्य नाव आहेत. या नावातलं एक जिभेवर बसवावं आपण. काही करावं पण जीवनात एवढंच साधावं. आणि एवढंच साधलं की या अभंगात प्रतिपादन केलेले सगळे पैलू अशा प्रकारचं साधले. असा गोड उपदेश, असा सुंदर संदेश, असा अमृताचा आणि त्या ठिकाणी धबधबा तुकाराम महाराजांनी या विचारधारेतून साधनेच्या द्वारा, अनुभवाच्या द्वारा आपल्यापुढे मांडला आहे. आपल्या चरणी हात जोडून साष्टांग लोटांगण घालून विनम्रता आणि प्रार्थना आहे की याचा लाभ आपण उठवावा मोठ्या लाभासाठी. आणि जिभेवर अमृतरूपी नामाचा आणि अनुसरण करून नाम घेण्याची सवय लावून या लाभाला प्राप्त होऊन आपली जीवनयात्रा सफल करावी. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा संदेश आपल्यापुढे ठेवून झालेली सेवा माऊलींच्या चरणी समर्पण करून इथेच आपण पूर्ण विराम देऊ. धन्यवाद. सुख भेटो आले सुखा, सुख भेटो आले सुखा, सुख भेटो आले सुखा, निध सापडला मुखा, निध सापडला
जाणावी जाणावी ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.